नमस्कार, आपल्या सगळ्यांचं लोकराज्य टीव्हीमध्ये स्वागत। चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि आपण नक्कीच बघत असाल गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवार प्रचारांच्या गाड्या, पोस्टर, बॅनर हे सगळं कार्यक्रम आपण नक्कीच बघत असाल। आता ही निवडणूक अंतिम टप्प्याकडे वळते आहे आणि आज लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या विशेष मुलाखती आपण घेत आहोत। खरं तर या विशेष मुलाखतीमधनं तिथला इतिहास आणि उमेदवारांनी यापूर्वी केलेलं सामाजिक कार्य, राजकीय कार्य, त्यांचा आढावा आणि निवडून गेल्यानंतर कुठले आश्वासन देणार आहेत, तिथल्या कुठल्या समस्यांना ते समोर जाणार आहेत, कुठल्या समस्यांचं निराकरण करणार आहेत, याकरता लोकराज्य टीव्ही गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या भेटी घेत आहेत आणि त्यांचे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रश्न त्यांच्याकडे रेटून घेतात। आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण आहोत MEL प्रभाग क्रमांक 3 मध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत शालिनी भगत। ताई नमस्कार। शालिनी कमलेश भगत खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये खूप अग्रेसर आहेत, आपण नक्कीच बघत असाल आणि आज गेल्या अनेक दिवसांपासून त्या प्रचारादरम्यान फिरत आहेत। त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि म्हणून आपण जाणून घेणार आहोत कुठल्या समस्या वारंवार आपल्याकडे लोकांकडून मागणी होते, कुठल्या जनतेच्या मुळात समस्या असतात, कुठल्या समस्यांसाठी नागरिक त्रस्त होतो आणि त्या आपण निवडून गेल्यानंतर सोडवणार। आपला इतिहास, आपला परिचय आणि आपण पुढे काय करणार, काय सांगा? नमस्कार सारे जनतांना माझा नमस्कार आहे। इथं तर स्लम एरिया आहे आमचं MEL प्रभाग क्रमांक 3 मध्ये। गेल्या मी इथं 35 वर्षापासून रहिवासी आहे। मी बघत आहे कामं भरपूर भरकटलेले आहे, कामं काही झाले नाही जसं पाहिजे तसं, कारण सत्ता येते सत्ता जाते। आमचं सत्ता आलं होतं तेव्हा आम्ही अनेक कामं केले, आमचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आले निवडून, अनेक कामं झाले, कारण आम्हाला चालताना रस्ता नव्हतं, पाणी नव्हतं, अनेक समस्यापासून आम्ही वंचित होतो। पण जे काही कामं झाले ते आमच्या काँग्रेसच्या काळातच झालेले आहेत। गेल्या 10 वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाचं चेंज होऊन भाजपचं सरकार आलेलं आहे। त्यांनी फक्त खोटे आश्वासन दिले, हम अच्छे दिन लाएंगे हर किसी को रोजगार देंगे। हा रोजगारचा विषय खूप मोठा मुद्दा आहे। अनेक युवक माझे बेरोजगार झालेले आहे, अनेक लोकांच्या, अनेक मुली, ग्रॅज्युएशन झालेल्या मुली तेव्हा एकच सरकारी दवाखान्यात जातात, आपलं डिप्लोमा लपवून ठेवतात, 12वीच्या बेसवर काम करतात। अनेक मुली मला भेटतात, अगं बेटा तू काय करते? काकू इथं सांगू नको की माझा डिप्लोमा झालेला आहे, मी 12वीच्या बेसवर इथं लागलेलं आहे, सफाई कामगार करते। तेव्हा मला खूप खंत वाटते। जर का समजा मी निवडून आली, मी महानगरपालिकेत बसली सत्तेवर, तर मी युवकांचं मी खरंच मनापासून त्यांचे जे काही समस्या मी दूर करणार, मी खोटी बोलणार नाही आहे। आणि माझा जो पॅनल आहे, आम्ही 4 लोक, हे आम्ही 4ही लोक बहुमतानं निवडून येऊन आम्ही महानगरपालिकेत बसलं, खरंच बहुमतानं आम्ही त्यांचे कामं करणार आहोत। आमचं पॅनल खूप चांगलं आहे, आम्ही 4ही उमेदवार चांगले आहे, आमचं पक्षानं आमच्यावर विश्वास ठेवला आहे, आम्हाला एवढं मोठं उमेदवारी दिली, त्या उमेदवारीचं आम्ही खरंच पालन करू। अनेक समस्या म्हणजे इथं लोकांना घरकुल देतो म्हणून त्यांनी सर्वे केले, पण त्यांचे सगळे आश्वासन खोटे आहे। मी काही नसताना, मी मेंबर नाही आहो, मी नगरसेवक नाही आहे, तरी मी 32 घरकुल आणून दिली। आता अनेक समस्या घेऊन माझ्या घरी येतात लोक, नागरिक, कारण ताई काम करते, लोक जनतेसाठी धावून पडतात। अनेक रात्र मी लोकांच्या सेवेसाठी तत्पर असते। पोलीस स्टेशनचे कामं, कोण्या मुलीवर अन्याय झाली, महिलांवर अन्याय झाली, तरी पण मी जाते, त्यांचे कामं करून देते, म्हणजे कुठली आशा न ठेवता, कारण मला माहीत आहे महिलांवर काय अन्याय होत आहे, किती मुलींवर अत्याचार होत आहे। आमच्या काँग्रेसच्या काळामध्ये असं कधी झालंच नाही। नक्कीच आपण बघितलं की खरं तर हे सगळं सामाजिक कार्य करताना त्या भावनिक देखील झालेल्या आहेत, आपण बघितलं। मात्र नागरिकांचे प्रश्न त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की युवती उच्च शिक्षित आहेत, मात्र रोजगाराची संधी नसल्यामुळे त्यांना डिग्री लपवून आपली उपजीविका करण्यासाठी, आपलं पोट भरण्यासाठी 12वी बेसवरती साफसफाई कामगार करावं दवाखान्यात लागतं, ही खंत देखील त्यांनी अनुभवलेली आपण नक्कीच ऐकलं असाल। खरं तर ही मुळात समस्या आहे। नागरिकांची जेव्हा नाळ एखाद्या व्यक्तीची जुळते तेव्हा मात्र मूळ समस्या काय आहे, त्या मुळाशी आपण जात असताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या खरंच जीवनाला कलाटणी देणाऱ्या असतात। आणि म्हणूनच त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथल्या नागरिकांशी
त्यांची जी नाळ जुडलेली आहे आणि त्यांच्या समस्या जाणवतात. मग घरकुलाच्या समस्या, त्या नगरसेवक नसताना देखील जनतेचे प्रश्न असतील, कुटुंबाचे वाद हा खरं तर विकोपाला जातात आणि मध्यस्थी असला तर नक्कीच तो वाद मिटवता येतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शालिनी भगत खरं तर आहेत, कारण ते त्यांच्या सांगण्यावरून आपल्याला नक्कीच कळतं आहे. छोटे छोटे वाद विकोपाला जातात, म्हणून कुटुंबाचे वाद पोलीस स्टेशनपर्यंत न जाता तिथे मध्यस्थी करून कुठेतरी त्याचा मार्ग काढण्याचं काम देखील भगतताईंनी केलेलं आहे. ताई, आपण भावनिक झालात. आता खरंच आपण निवडून गेल्यानंतर कुठल्या समस्यांना तुम्ही प्राथमिकता द्याल, कुठल्या समस्यांना हात घालाल? सर्वप्रथम तर मी दर्गावाडा MLमध्ये दर्गावाडा एक खूप स्लम एरिया आहे. तिथं तर रस्ता आम्ही आता रॅली काढून आम्ही फिरलो, आम्ही सर्वे केलं सगळ्या ठिकाणी जाऊन. तिथं एक आम्हाला शौचालय पाहिजे आहे सार्वजनिक, कारण खूप मोठं समस्या आहे. महिला उघड्यावर बसतात. मोदी सरकारनं म्हणजे भाजप सरकारनं हे सांगितलेलं आहे की उघड्यावर शौचालय करू नका तुम्ही, गंदगी होते. अच्छे म्हणजे स्वच्छ भारत करू त्यांचं वादा होतं, पण त्यांचं वादा खोटं झालेलं आहे. अनेक घरं वंचित आहे शौचालयापासून. उघड्यावर जाऊ नका, मग त्या करतील काय? म्हणून मी तिथं सर्वेसाठी गेली, रॅली घेऊन गेलो. आम्ही पाहिलं तिथे लोक भावनिक होऊन मला सांगितले, ताई तुमच्याकडून एवढी विनंती आहे, आम्हाला सार्वजनिक शौचालय करून द्या. माझ्या पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला तर मी खरंच तिथं दर्गा वार्डमध्ये सगळ्यात आधी आम्ही 4ही मेंबर मिळून सार्वजनिक शौचालय करून देणार. त्याच्यानंतर ज्या मुलींना रोजगार नाही आहे त्या रोजगारसाठी तर आम्ही तत्पर राहणार असावं. घरकुल नाही आहे त्या घरकुलसाठी आम्ही 4ही मेंबर आम्ही ते घरकुलच्या समस्या दूर करणार असावं. जे आता गार्डन नाही आहे, म्हातारे माणसं आहे, प्रदूषण इथं खूप आहे. मला तर मी बोलताना तुमच्या लक्षात येत आहे श्वासामध्ये प्रॉब्लेम होत आहे सगळ्यांना. तर मी म्हातारे लोकांकडे जेव्हा मी जाते बोलते तर ताई तुम्ही निवडून आल्यानंतर आम्हाला एक गार्डन बनवून द्याल, कारण एक MLमध्ये आहे तिथं खेळासाठी मुलं जातात, तिथं त्या म्हातारे लोकांना बसण्यासाठी जागा नाही. खरंच मी विनंती करते सगळ्या माझ्या सरकारला की आम्हाला सगळ्यात आधी माझ्या म्हातारे माणसांसाठी एक गार्डन उपलब्ध करून देऊ आम्ही. हे मी ग्वाही देते सगळ्यांच्या समोर. आणि मला दुःख याच गोष्टीचे आहे की माझ्या युवतींसाठीच मी प्रत्येक वेळा मी विनंती करत आहे की माझ्या युवती कुठेतरी गलत मार्गावर चालले, त्यांची लाईफ खराब होत आहे. माझं लाईफ झालं, माझ्या मुलांचं झालं, पण त्यांच्या मुलांची पिढी काय होणार? नशेमध्ये भरकटलेले मुलं आहेत. कुठे बघते मी चांगले सुशिक्षित मुलं आज पाणटेल्यावर कुठेतरी कॅरममध्ये बसून राहतात. आईवडिलांना ऐकत नाही, आईवडील परेशान होतात. लोक पोलीस स्टेशनमध्ये केसेस होतात तेव्हा ते म्हणतात की यांचे आईवडील सांगत नाही का? मी एवढंच सांगते की प्रत्येक आईवडिलांना वाटते की माझा मुलगा उच्च शिक्षित झाला पाहिजे, डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे. पण आजची पिढी कुठं आहे? मोबाईलमध्ये भरकटलेली आहेत, त्यांना रोजगार नाही आहे. अनेक मुलांवर गुन्हे दाखल होऊन राहिले. इतिहासात नोंद आहे की आमच्या सरकारच्या काळामध्ये असं कधी झालं नाही. हा 10 वर्षामध्ये जेवढा विपरीत झाला आहे, माझ्या युवती आणि युवक बेरोजगार झाले. आणि ह्या मोबाईलमुळे तर खूप मोठं विचार करते आम्ही की एक भांडे घासणारी बाई 20,000चा मोबाईल गटातून 20,000 रुपये घेऊन मोबाईल घेऊन देते. ते भांडे घासायला जाते, वडील टाली चालवते, ते मुलगी काय करते त्यांना माहीत नाही राहत. त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये अँड्रॉइड मोबाईलमध्ये चांगलंही आहे आणि वाईटही आहे. मुलींना समजत नाही, अल्पवयीन मुली असतात त्यांना कळत नाही की मी काय केलं पाहिजे. त्याच्यामध्ये चांगलंही आहे आणि वाईट आहे. अनेक मुलं वाईट मार्गावर चालले, त्यांचं जीवन खराब होत आहे. मी हात जोडून विनंती करून सांगते की अँड्रॉइड मोबाईलमुळे अनेक विपरीत झाले. त्यांनी जिओचं मोबाईल काढले, सिम काढले, लोकांना सांगितले जिओ फ्री आहे, त्यांनी आम्हाला वापरून घेतले, लोकांना जनतेला दिशाभूल केले. हा जिओ सिम फ्री नाही आहे. आज 950 रुपये रिचार्ज झाले 3 महिन्याचं. गरीब माणूस काय करणार? मोबाईल दिले त्यांनी की फ्रीमध्ये आम्ही सिम देऊ. पण अनेक गोष्टी हा भाजप सरकार फक्त खोटं बोलतात, रेटून बोलतात, जनतेची दिशाभूल करतात. आता माझ्या जनतेला माझी नम्र विनंती आहे, हात जोडून मी अशीच सामाजिक कार्य करत राहील. माझ्या 4ही लोकांना निवडून द्या आणि ह्या अनेक समस्या जी आहे आम्ही दूर करू. 4ही मेंबर मिळून गटामधून माझं अतुल वाघमारे आहे, एक सुशिक्षित मुलगा, दमदार नेतृत्व करणारा, सगळ्या गोष्टींना परिपक्वान बुद्धीनं असा नेतृत्व करणारा अतुल वाघमारे गटामधून. त्याचा नंबर आहे 6व्या नंबरचं बटन दाबून त्याला बहुमतानं विजय करा. त्याच्यानंतर आहे लोमेश उईके, यांचा नंबर 1वर आहे, त्यांनासुद्धा बहुमतानं विजय करा. नंबर 1चं बटन दाबून. माझी सुनीताताई अग्रवाल गटातून आहे, त्यांचासुद्धा नंबर 1वरचं बटन आहे, त्यांनासुद्धा बहुमतानं विजय करा.
मी आहे ड गटामध्ये. माझ्या अगेन्स्टमध्ये 10 लोक आहे, परंतु जनता समजून घेतली आहे. जनतेला काय पाहिजे, एक सामाजिक कार्यकर्ती आहे मी आधीच. त्यांना मेंबर पाहिजे तर कशी पाहिजे, कार्य करणारी, धाडसी, हिम्मतवान. तर माझ्यात ते गुण आहे. मी माझ्या मुलांवर, माझ्या घरावर मी दुर्लक्ष करून मी तत्पर असते जनतेची सेवा करण्यासाठी. जनतेनं माझा ड गटामध्ये 5व्या नंबरचं बटन दाबून, माझ्या नावासमोरचं बटन दाबून मला बहुमताने विजय करावा. जनतेला मी नम्र विनंती करते. परत पुन्हा हात जोडून माझ्या बुजुर्ग, माझ्या आई बहिणी, माझ्या मुलांना, मुलींना, युवा लोकांना, सगळ्यांना मी माझं एवढंच सांगते की मला बहुमताने विजय करा. माझ्यासोबत 4ही लोक आहे, त्यांनासुद्धा बहुमताने विजय करा. एवढंच बोलते, इथंच थांबते. सर्वांना माझा नमस्कार. नक्कीच होता शालिनी भगत. आपण खरंच ऐकत सगळे या विशेष मुलाखतीमध्ये खरं तर जनतेचे खरे प्रश्न, जनतेच्या मनात असलेले प्रश्न, त्यांना अनुभवानंतर जे उद्भवले ते त्यांच्या बोलण्यामधनं, त्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून नक्कीच पुढे आलं असेलच. नक्कीच त्या निवडून गेल्या तर नक्कीच इथले जे प्रमुख महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, ज्येष्ठ नागरिक असतील, युवक असतील, युवती असतील, विद्यार्थी असतील, सगळ्यांसाठी काम करण्याची आशा किंवा आश्वासन त्यांनी या माध्यमातून दिलेलं. आपण असंच भेटत राहणार. आपल्यासोबत कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.